कल्याण तालुक्यातील रायते गावाने सरकारी मराठी शाळा वाचवण्यासाठी एक आदर्श पाऊल उचलला। तब्बल 113 वर्षांची परंपरा लाभलेल्या जिल्हा परिषद शाळेला नवसंजीवनी देण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी मिळून एक अनोखा निर्णय घेतला आहे। खासगी इंग्रजी शाळांच्या वाढत्या आकर्षणामुळे ओस पडू लागलेल्या सरकारी शाळांकडे पुन्हा पालकांचा ओढा वाढावा यासाठी रायते ग्रामसभेत एक महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आलाय। गावातील जे पालक आपल्या मुलांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत करतील त्यांच्या घराची येत्या 1 वर्षाची संपूर्ण घरपट्टी माफ करण्यात येणार आहे। 1913 साली स्थापन झालेली रायते गावातील ही जिल्हा परिषद शाळा एकेकाळी शिक्षणाचं प्रमुख केंद्र होते। अनेक पिढ्यांनी या शाळेतून शिक्षण घेतलं, मात्र बदलत्या काळात इंग्रजी माध्यम म्हणजेच दर्जेदार शिक्षण अशी धारणा वाढली आणि सरकारी शाळांची पटसंख्या घटत गेली। आज शाळेत शिक्षक आहेत, इमारती आहेत, शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत, मात्र वर्गखोल्या रिकाम्या दिसत आहेत। हीच बाब लक्षात घेत रायते ग्रामपंचायतीने प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेतला। घरपट्टी माफीचा हा निर्णय विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरणार आहे। शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, मध्यान्ह भोजन आणि विविध शैक्षणिक योजना उपलब्ध असतानाही केवळ इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणामुळे सरकारी शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। हजारो रुपये खासगी शाळांवर खर्च करण्यापेक्षा आपल्या गावातील शाळा वाचवणं ही आपलीच जबाबदारी आहे, अशी भूमिका रायते ग्रामस्थांनी घेतली असून या निर्णयामुळे येत्या वर्षी शाळेतील पटसंख्या नक्कीच वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय। सरकारी शाळा वाचवण्यासाठी रायते गावाने उचललेलं हे पाऊल सध्या संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण।